नमस्कार। आज हम महाराष्ट्र के कळंबी में अजितराव घोरपड़े विद्यालय की एक बड़ी ही दिलचस्प पहल देख रहे हैं। हाँ, नित्य वाचन कक्षा। बिल्कुल, रोज सुबह 1 घंटा सिर्फ पढ़ने के लिए। ये तो कमाल है। हमारे पास इस प्रोग्राम के पीछे की सोच, ये कैसे हुआ और नतीजे क्या रहे, इसकी जानकारी है। हाँ, और हम सिर्फ ये नहीं देखेंगे कि क्या हुआ, बल्कि ये समझने की कोशिश करेंगे कि ये रोज पढ़ने की आदत डाली कैसे। आज के टाइम में तो हाँ, जहाँ इतना कुछ होता है स्कूलों में, तो ये अलग से समय निकालना जरूर इसके पीछे कोई मजबूत वजह होगी। एक सफल नवाचार। कथावाचक दादासो नरसगोंडा पाटिल, प्रधानाध्यापक अजितराव घोरपड़े विद्यालय कळंबी। जब मैंने अजितराव घोरपड़े विद्यालय कळंबी में प्रधानाध्यापक पद का कार्यभार संभाला, तब मेरी पहली सोच थी विद्यार्थियों को केवल शिक्षक पर निर्भर न रखकर उन्हें एक दूसरे से भी सीखने की आदत लगे। इसी सोच से मैंने स्वाध्याय गट यानी अभ्यास समूह की संकल्पना अपने शिक्षक साथियों के समक्ष रखी। हर वर्ग में छात्रों के मिश्रित गट बनाए गए, जिसमें तेज विद्यार्थी, औसत छात्र और थोड़े कमजोर यानी अध्ययन में पिछड़े बच्चे सभी को एक साथ जोड़ा गया। इन समूहों में छात्र आपस में बैठकर पढ़ाई करने लगे। वे एक दूसरे से प्रश्न पूछते, बहियां देखकर तुलना करते, कठिनाइयां साझा करते। जो विद्यार्थी तेज थे, वे अन्य साथियों को मार्गदर्शन देने लगे। धीरे धीरे विद्यार्थियों में सह अध्ययन संस्कृति विकसित होने लगी। अब शिक्षक का काम केवल मार्गदर्शक और सुपरवाइजर का रह गया। छात्र खुद सीखने लगे, शिक्षक उन्हें रास्ता दिखाने लगे। इस नवाचार ने विद्यार्थियों में आत्मविश्वास बढ़ाया, आपसी स्नेह निर्माण किया और शाळे का संपूर्ण अध्ययन वातावरण सकारात्मक बना दिया। आज हमारे विद्यालय का हर वर्ग, हर गट इस स्वाध्याय पद्धति से लाभान्वित हो रहा है। ये एक छोटा कदम था, लेकिन छात्रों के भविष्य के लिए बहुत बड़ी छलांग बन गया। त्या पद्धतीनं ही रेष असते की नाही उभी पाहिजे, तिरकी वगैरे आली तर बरोबर येत नाही. ही रेष तिरकी आली बघा, सरळ यायला पाहिजे. रेष अशी सरळ उभी रेष यायला पाहिजे, तिरकी बिरकी आहे नाही म्हणजे अक्षर चांगले येतात या पद्धतीने. हा, सुरुवातीला जरा वेळ होईल लागेल ते मला सुरुवातीला. हा आहे बघा, आपण अभ्यासाची पुस्तकं न वाचता अवांतर वाचनावरती आपल्या शाळेमध्ये जास्त भर दिलेला आहे. प्रत्येकाकडे गोष्टीचं पुस्तक दिलेलं आहे की नाही? हा, दिलेलं आहे. कुठलं पुस्तक आहे तुझ्याकडे? फेरी टेल्स. तुझ्याकडे कुठलं आहे? मॉरल स्टोरीज. अशी वेगवेगळी पुस्तकं वाचायला पण देतोय आपण. त्यासोबतच आता तुम्हाला व्हिज्युअलायझेशन साठी इथे स्टोरी दाखवली पण जाते. म्हणजे आपण कसं करतो, गुगल बोलो ॲप किंवा प्रथम बुक्स किंवा नॅशनल डिजिटल लायब्ररी मधून आपण एक स्टोरी घेतोय आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. ह्या पद्धतीनेच आज आपण मी तुम्हाला एक पुस्तक दाखवते, हत्ती आणि मुंगी. ही गोष्ट दाखवणार आहे. एका हत्तीची आणि एका मुंगीची. एका जंगलामध्ये एक हत्ती राहत असे. त्याच्या मोठ्या शरीराचा त्याला खूप गर्व होता. तो सदैव जंगलातील इतर प्राण्यांना त्रास द्यायचा आणि त्यांची चेष्टा करायचा. एके दिवशी तो जंगलातून चालला होता. त्याने पाहिलं की एक पोपट झाडावर बसला आहे. अरे पोपटा, काय करतोस तिथं? तुला दिसत नाही मी? आपण काय करूया आता, एक जण हत्ती व्हायचं तुमच्यातलाच आणि एक जण पोपट होऊया. ओके, कोण व्हायला तयार आहे? हत्ती. हा, इथे तयार आहे. अगदी त्याच्या टाळ्या वाजवा त्याला हत्ती व्हायला पोपट. हा, चला. हत्ती आणि पोपटाचा इथे संवाद आता ते दोघं करणार आहेत. त्या गोष्टीला बघून इथून निघालो ते. मी या जंगलाचा सगळ्यात जास्त शक्तिशाली प्राणी आहे. खाली आहे, खाली आहे आणि मला मुजरा कर. मी या जंगलाचा सर्वात मोठा प्राणी आहे. तू खाली आणि मला मुजरा कर. मी ना करू. नमस्कार। आज हम एक खास स्कूल में जो चल रहा है ना, उस पर बात कर रहे हैं। वहाँ छात्रों की जो लिखने की दिक्कतें हैं, उनको सुलझाने के लिए एक तरीका अपनाया गया है। हमारे पास एक सूत्र है, उसी स्कूल के मुख्याध्यापक का अनुभव। उन्होंने इस प्रॉब्लम को काफी गंभीरता से लिया। मुझे ये जानने में बड़ी उत्सुकता हुई कि आखिर उन्होंने किया क्या। हाँ, बिल्कुल। और ये सिर्फ 1-2 बच्चों की बात नहीं थी। कई छात्र थे जो लिखने में
खासकर कुछ अक्षरों में, मात्राओं में, मतलब स्ट्रगल कर रहे थे। तो बात सिर्फ ये पहचानने की नहीं थी कि हाँ दिक्कत है, बल्कि एक ठोस प्लान बनाने की थी। हेडमास्टर साहब को लगा कि भाई जो नॉर्मल टीचिंग है उससे बात नहीं बन रही, कुछ और करना पड़ेगा। हाँ, तो उन्होंने फिर शिक्षकों के साथ बैठकर एक रास्ता निकाला, जिसे शायद उपचारात्मक शिक्षण पद्धति कहते हैं। मतलब जो खास दिक्कतें हैं उनको ठीक करने का तरीका। बिल्कुल, रिमीडियल टीचिंग जिसे कहते हैं। तो उसमें क्या था कि मराठी, हिंदी, अंग्रेजी, इन सब के शिक्षकों को कहा गया अच्छा। कि भाई जिन बच्चों को ज्यादा परेशानी है ना लिखने पढ़ने में, उन पर पर्सनल ध्यान दो। सगळेजण बोट करून दिलेले आहेत काही शब्द, त्या शब्दांना अनुसरून आता पहिला शब्द आहे मस्तक, तो बरोबर कुठे लिहायचा आहे? पहिला लिहायचा आहे. 2 लाख केर या शब्दाला काय म्हणतात? ते कशात लिहायचं आहे बघा? 2 मध्ये लिहायचं आहे, 3 मध्ये. महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा माझे सहभाग. नाव सायली अनिल चौगले. मी इयत्ता 8वी शिकते. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे जगप्रसिद्ध वैज्ञानिक दूरध्वनीचे जनक अलेक्झांडर ग्राहम बेल. पुस्तक परिचय. विद्यार्थी फक्त पुस्तक वाचत नाही तर वाचलेल्या पुस्तकाबद्दल टिप्पणी काढतात. त्यातल्या आवडलेल्या ओळी, प्रसंग, पात्र, गोष्टी इत्यादी लिहून काढतात. ग्रंथालय प्रतिनिधी पुस्तकाचे प्रदर्शन भरवितात. निरनिराळी पुस्तके विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात. विद्यार्थी स्वतः पुस्तके हाताळतात. आवडलेल्या पुस्तकांचे, लेखकांच्या नावे लिहून काढतात. ग्रंथालय प्रतिनिधी ऑडिओ बुक्स जसे प्रथम बुक्स, गुगल बोलो ॲपवरील मराठीतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देतात. छावा, युगंधर ऐकवण्यात आले आहे. आनंददायी शिक्षण व आज हम शिक्षा की दुनिया में ना एक बहुत ही दिलचस्प चीज पर बात करने वाले हैं। नमस्कार। सोचिए एक ऐसा स्कूल जहां साल का फंक्शन सिर्फ नाच गाना न हो, हाँ। बल्कि कुछ ऐसा जो बच्चों को असल जिंदगी सिखाए। हाँ बिल्कुल। हमारे पास ना अजितराव घोरपड़े विद्यालय है कलम्बी में। उनके स्नेह सम्मेलन और आनंद मेला के बारे में कुछ जानकारी है। हाँ, ये जो पहल है ना, ये सच में ध्यान खींचती है। ये स्कूल का एनुअल फंक्शन ही है, पर इसका अंदाज वो बिल्कुल अलग है। कितने बच्चे होते हैं इसमें? करीब 750 विद्यार्थी, और उनके लिए ये सिर्फ किताबों वाला ज्ञान नहीं है, ये एक प्रैक्टिकल एक्सपीरियंस है। अच्छा, और सुना है इसके पीछे जो मुख्याध्यापक हैं डीएन पाटिल सर, उनकी एक खास सोच, एक विजन रहा है। टीम में कैसे काम करना है, आपस में कोऑर्डिनेशन कैसे रखना है, और हाँ, सफाई का ध्यान रखना, ये बहुत जरूरी है। सफाई, बिल्कुल। फिर वो इन चीजों को आनंद मेला में ले जाते हैं, अपने स्टॉल लगाते हैं और फिर बेचते हैं। अच्छा। नमस्ते। आज हमारे पास एक दिलचस्प लेख है जिसका शीर्षक है संख्या रेखा, गणित शिक्षण में रचनात्मक खेल। हाँ, ये लेख हमें महाराष्ट्र के सांगली जिले के एक गांव कळंबी में ले जाता है, अजितराव घोरपड़े विद्यालय। शैक्षणिक साहित्य निर्मिती व त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन करतात. त्यांनी विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची कार्यशाळा घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य कसे तयार करावे याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मदतीने गणित, विज्ञान, इंग्रजी व इतर भाषा विषयासाठी कमी किमतीचे साहित्य वापरून व दीर्घकालीन टिकणारे, टाकाऊपासून टिकाऊ असे साहित्य तयार केले आहेत आणि त्याचा उपयोग दररोजच्या अध्यापनात करतात. त्यामुळे मुलांना गणित, विज्ञान विषयाची गोडी वाढली, तसेच त्यामध्ये आवडीने ते अभ्यासही करू लागले आहे. हे आम्ही सर्व मिळून शैक्षणिक साहित्य तयार केलं आहे. हे समभुज चौकोन आहे. याची
समोरासमोरील कोण एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात. तुम्हाला जे शैक्षणिक साहित्य प्रत्येकाला दिलेलं आहे याचा आपल्या झालेल्या अभ्यासात वापर करायचा आहे आणि तो गुणधर्म किंवा बेरीज वजाबाकी गुणाकार काय असेल तो आपल्याला सांगता आला पाहिजे, कोण मोजता आला पाहिजे. त्यासाठी घड्याळाच्या काट्याचा साहित्य आपल्याकडे आहे. त्याचबरोबर पट्ट्या आहेत, त्या पट्ट्याच्या सहाय्याने विविध भौमितिक आकार तयार करायचे आणि ते आकार, त्याचबरोबर आपल्याकडे ठोकळे आहेत, त्या ठोकळ्याच्या यानं अपूर्णांकाचा अभ्यास करायचा आहे. या सगळ्याचा अभ्यास आपण जे केलेला आहे तो बरोबर आहे का तो बघायचा आहे आणि त्याचा पडताळा घ्यायचा आहे. हे काय आहे? हे बेरीज वजाबाकी करण्याचं साहित्य आहे. करून दाखव. आता आपण ह्यातले 3 घेतले तर आपण ह्यातले तर 5 घेतले तर 9 झालं. आता अशा प्रकारे आपण मोठ्यातल्या मोठ्या संख्येचं बेरीज वजाबाकी सोप्या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. असं धर. तू धरायचं पुढे आणि तू त्या हे पाडे तयार करायचं एक साधन आहे. तर आता आपण कुठलाही पाडं तयार करू. समजा आपण 8चा पाडा तयार करणार आहे तर इथे 8 लिहायचं आणि इथं हा गोळे दिसतात ना त्याचे अंक इथं लिहायचे आणि मग 8 गुणिले 1 8 8 गुणिले 2 16 त्यामुळं आपल्याला वजन मोजता येतात. हे 10 किलोचं ह्यात आपण टाकलं आणि हे 20 किलोचं ह्यात टाकलं तर ज्याचं वजन जास्त आहे ते खाली जाणार आणि ज्याचं वजन कमी आहे ते वर येणार. म्हणजे याचा काय आपल्याला बोध होणार की आपण जे साहित्य त्यात टाकले किती मापाचे आहे त्यामुळे त्याची जास्त कमी किती आहे ते समजते आपल्याला. रेषा काढता येईल या पद्धतीने आपल्याला. हे रेषेचं टूल आहे. दुसरं जे टूल आहे ते कोण मापकाचं टूल. आपल्याला कोण काढता येईल तर या पद्धतीने आपल्याला कोण काढता येईल. हा 30 अंशाचा कोण आहे या पद्धतीने आपल्याला काढता येईल. पुढचं जे बघा टूल आहे कोणाचं टूल आहे तर या पद्धतीने आपल्याला कोण काढता येईल. पुढचं जे टूल आहे बघा या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेटरचं टूल आहे. त्याच्या पुढचं जे टूल आहे बघा हे सगळे टूल आहे. त्या टूलचा आपल्याला उपयोग करता येईल. हे जे AMS पहिला या माध्यमातून आपल्याला शाळेचं एखादं PPT प्रेझेंटेशन करायचं असेल तर आता परवा आपण ब्रॉडकास्टचं केलेलं होतं तर या पद्धतीनं आपण ते ब्रॉडकास्टचं करू शकतोय. परवा एका QR कोडच्या माध्यमातून शाळेतले सर्व रेकॉर्ड आता तर हे अजितराव घोरपडे विद्यालय आपल्या शाळेचं हे जे QR कोड आहे या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये वेगळा उपक्रम राबवलेला आहे. हे आपल्याला तुम्हाला सगळं माहीत आहे. तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये वगैरे त्याचं सगळं माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्यातली जी काय माहिती आहे ती आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण शिकलेलं आहे. यामध्ये रेषा, प्रतल, किरण, कोन, चौकोन, त्रिकोण या सगळ्या आकृती आपण आपल्या वहीवर काढलेल्या आहेत. म्हणजे या द्विमितीय आकृती. परंतु हे अवकाश आहे. या अवकाशामध्ये या आकृत्या व्यतिरिक्त आणि काही शेप आहे. आता आपल्याला माहिती आहे की हा शेप आहे. ही जी आकृती आहे याला त्रिमितीय आकृती असं म्हणतात. समजा ही आकृती मी जर काढली तर या ठिकाणी कोणता आकार तयार होते बघा. आयत तयार होईल. तो कोणता एक आकार आहे. पण ही आकृती आयताची आहे का नाही. याला नाव काय आहे इष्टिका चिकी. याला 6 पृष्ठ असतात. बरोबर आहे का बघा. किती पृष्ठ आहेत 6. हे 4 1 2 3 4 आणि 5 आणि 6 असा आकार आपल्या घरामध्ये असतो का नाही. धान्य ठेवण्याचा डबा याच्यामध्ये याचा आकार आपल्याला सांगता येईल.